केंद्र सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आलाय। 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित केलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सपोस्ट करत याबाबतची माहिती दिली। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। मानाचा असा हा आणि प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आलाय। 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना आता सन्मानित केलं जाणार असल्याचं समजतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। प्रतिष्ठेचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झालाय। मिथुन चक्रवर्ती यांना 74व्या वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। साधारण 350हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे मिथुन चक्रवर्ती यांनी। बंगाली, उडिया, भोजपुरी, तेलुगू, पंजाबी अशा चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। सुरुवातीला ऍक्शन सीन देण्याचं काम करत होते आणि अशा पद्धतीने सुरुवातीला ऍक्शन चित्रपटामध्ये जास्तीत जास्त त्यांनी काम केल्याचं पाहायला मिळतं। पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणी त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा पहिला चित्रपट होता मृगया आणि मृगया चित्रपटामध्ये त्यांनी सर्वश्रेष्ठ अभिनेता या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर त्यांचे आपण अनेक चित्रपटांमधून काम पाहिलं। मल्टीस्टार चित्रपटामधून त्यांनी काम केलं आणि विविध भाषांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभेचं सदस्यपद देखील भोगलेलं आहे। तर एकंदरीत पाहता त्यांचे पूर्ण चित्रपटांचं कारकीर्द आणि राजकीय कारकीर्द, मात्र त्यांनी मनोरंजन क्षेत्रामध्ये जी महत्वाची भूमिका बजावली त्या संदर्भात आता हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जात आहे आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केलेली आहे। 70व्या राष्ट्रीय पुरस्काराच्या दरम्यान हा सोहळ्या दरम्यान हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे आणि या पुरस्कारात एक मानाचा पुरस्कार म्हणून पाहिला जातो। तो मिथुन चक्रवर्ती यांना मिळाल्यानं एक मानाचा तुरा त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये रोवला गेला असं आपल्याला म्हणता येईल। हो, नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।